नमस्कार. अजितदादा आपल्यात नाहीत हे आपण स्वीकारलंय. आपण स्वीकारलंय काय? अजितदादांच्या परिवाराने स्वीकारलंय. सुनेत्रा ताईंनी स्वीकारलंय, पार्थ पवारांनी स्वीकारलंय, त्यांच्या अस्थीचं विसर्जन सुद्धा झालंय. परिवारातल्या लोकांनी तिसऱ्या दिवशी विधी पूर्ण झाल्याचं सांगितलंय. त्यानंतर 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा असे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत हेही पवार परिवाराच्या वतीनं सांगण्यात आलंय. 3 दिवसात पवार परिवारांचे सगळे विधी संपले असं त्यांनी घोषित केलं. 4थ्या दिवशी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या बारामतीत जाऊन थांबल्या. 3ऱ्याच दिवशी सुप्रियाताई सुळे आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निघून गेल्या. दादा नाहीत हे सर्वांनी मान्य केलं. पण दादा आहेत अशी अफवा कुठून तरी पसरली आणि त्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चा, या अफवा खऱ्या वाटाव्यात यासाठी काही गोष्टी सांगण्यात येऊ लागल्या. सांगणाऱ्यांनी, चर्चा करणाऱ्यांनी करावी, कारण अशीच चर्चा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर सुद्धा झाली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे भगवानगडावरती येणार आहेत अशी अफवा सुद्धा पसरली होती आणि हजारो लाखो वेडी चाहते भगवानगडावर जमा झाले होते. या विमानात दादा नव्हतेच हे सिद्ध करण्यासाठीचा आटापिटा आणि धडपड प्रचंड चाललेली आहे. कदाचित कुठल्या तरी भावनिक मनातून हा विषय निघालेला असावा आणि त्या भावनिकतेतूनच या सगळ्या गोष्टी करणं चाललंय. अगदी काल परवा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली, ज्यात स्वतः अजित पवार एका व्यक्तीशी, त्यांच्याच नात्यातल्या एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. अजित पवार बोलले नाहीत असा आमचा दावा नाही. ही कॉल रेकॉर्डिंग खोटी आहे असा आमचा दावा नाही. यात ते कुठल्या तरी गावातल्या माणसाला आपण संधी दिली आहे, माळी समाजाच्या माणसाला संधी दिली आहे अशा अर्थाचे ते बोलतात. मी निघालोय, मी बोलतोय, या कुठल्याही वाक्यात ते मी कुठून निघालोय, कुठे जातोय, कुठे पोहोचतोय याविषयी बोलताना दिसत नाहीत. फक्त आपण सगळ्या जाती धर्माला कशी संधी देत असतो हे सांगितलं. यात हे दादांचं शेवटचं संभाषण असल्याचं बोललं गेलं. जेव्हा हे शेवटचं संभाषण असल्याचं बोललं गेलं तेव्हा मीडियाने या शेवटच्या संभाषणाला वेळ सुद्धा दिली गेली. मी अनेक बातम्यांमध्ये तुम्हाला दिसेल की हे संभाषण सकाळी 8:37 झालं. किती वेळ बोलले, काय वेळ बोलले हा भाग नंतरचा, पण 8:37 हे संभाषण झालं असं कळवण्यात येत आहे. या पूर्ण रेकॉर्डिंगला मी ऐकलं आणि पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यावर यात कुठेही मला विमानात असल्याचा किंवा विमानाचा जो मध्येच एक आवाज येतो तो आला नाही. बरं, ते बाकी सगळं ठीक आहे, पण 8:37 हे विमान जे कोसळलं पुढे ते बारामती शहराच्या आसपास आलेलं असेल, कारण 8:43 ते कोसळलं होतं. साधारण 8:37 म्हणजे 6 मिनिटं कोसळण्याच्या आधीचा हा संवाद आहे असं दावा खरा मानला तर गृहीत धरायचा आहे. 6 मिनिट आधी साधारणतः उतरायच्या वेळेला 100-125 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणार, कमीत कमी म्हणतोय मी, म्हणजे 1 मिनिटाला 1 किलोमीटर, 6 मिनिटं आधी म्हणजे 1 मिनिटाला 2 किलोमीटर, 6 मिनिटं म्हणजे 12 किलोमीटर, म्हणजे बारामतीच्या आसपास ते उतरायला त्या स्थितीला होतं. ते विमान उतरताना, चढताना किंवा वर असताना मोबाईल नेटवर्क कव्हरेज येतं का? सांगू शकेल कुणी? असं लँडिंग आणि टेक ऑफ या दोन्ही वेळेला कुणाला बोलता येऊ शकतं का? हाच कॉल म्हणजे समजा थोडं खाली आलंय, नेटवर्क आलंय आणि नेटवर्कच्या दरम्यान बोलता येऊ शकतंय
आणि त्यांना बोलायला पायलटनी परवानगी दिलेली होती, बोला म्हटलेलं होतं. असं काय घडलं होतं का? आणि घडलं असेल तर हाच कॉल विमानाच्या तांत्रिक बिघाडाचं कारण ठरू शकणारा असेल का? कारण संपर्क तुटला, संपर्क झाला, मध्येच ऐकू आलं, ऐकून नाही आलं असं म्हणतायत. तसं काय होतंय का? याचाही विचार झाला पाहिजे. या कॉलमधून काय सांगायचं आहे? दादा विमानात नव्हते हे सांगायचं आहे. म्हणजे 8:37 बोलणं झालं, दादा विमानात नव्हतेच. अरे काय, आपला एखादा दावा खरा ठरण्यासाठी किंवा तो खराच आहे हे दाखवण्यासाठी किती संभ्रम निर्माण करणार आहोत आपण. मला आश्चर्य मिटकरींचं नाही वाटत, मला आश्चर्य रोहित पवारांचं नाही वाटत यासाठी की अशी संभ्रमावस्था निर्माण करून काहीतरी वेगळाच विषय चर्चेला देणं यांचं काम आहे. रोहित पवार म्हणाले ना की मी 9 तारखेला या विषयावर बोलेन, विमानात काय घडलं. जणू काय रोहित पवार असं ते पिक्चरसारखं काळ मागण येणार आहेत, त्या विमानात जाणार आहेत आणि मग तिथं काय घडलं हे बघणार आहेत आणि खाली येऊन सांगणार आहेत. 9 तारखेला का? तर दुःखात आहेत. अहो, तुमच्याच परिवाराने 3 तारखेला तिसऱ्या दिवशी सगळे विधी संपल्याचं सांगितलंय. 9 तारखेपर्यंत थांबणार आहे असं सांगून 9 पर्यंत विषय ताणायला लावायचा. आम्ही दुःखात आहोत म्हणायचं. बरं, दुःख आहे ते सुनेत्राताईंना, पार्थ पवारांना, जय पवारांना. लोक याबाबत अफवा पसरवतायत. त्या अफवांचं खंडन करायला 9 तारीख कशाला हवी, किंवा त्या खऱ्यात हे सांगायला 9 तारीख कशाला हवी? कारण याची चर्चा वाढत गेली पाहिजे, संशयाचं धुकं गडद झालं पाहिजे. उगाच काहीतरी सांगता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे की आमच्याकडं हे असं काहीतरी आहे. एक संभ्रम निर्माण करणे, हे जी दिल्लीपासून राहुल गांधींच्या पासून रोहित पवारांच्या पर्यंत एक सेम पद्धत आहे. संभ्रम निर्माण करणे, शंका वाढवत राहणे. म्हणजे एकीकडं घाई का असं म्हणायचं, दुसरीकडं तिसऱ्या दिवशी दुःख संपलं, वेदना आपलं सुतक संपलं असं म्हणायचं, कोणताही विधी नाही आहे असं म्हणायचं. पण काही खुलासे दुखवटा संपल्यावर करणार आहे असं म्हणायचं. याचा अर्थ काय? शपथविधी का घेतला असं म्हणायचं, ती 4थ्या दिवशीच. एवढी घाई काय होती म्हणायचं. सुतक संपलं असंही म्हणायचं. या सगळ्या गोष्टीत फक्त चर्चा पसरविणे एवढाच एक हेतू आहे. फक्त 8:37 खरंच कॉल झाला असेल तर हाच कॉल त्या विमानाच्या कम्युनिकेशन गॅपचं कारण आहे का? की कॉल खरा आहे पण टायमिंग मात्र चुकीचं सांगितलं जात आहे, असं काय आहे का? जुने व्हिडिओ नवे समजून त्या दिवशी समजून दाखवायचे, हे सगळं एकदा खरंच स्पष्ट झालं पाहिजे. तो काय ब्लॅक बॉक्स का काय, तो उघड होईल तेव्हा कळेल खरं काय होतं ते. पण आत्ताच्या घडीला मात्र या ब्लॅक बॉक्सच्या येण्याच्या आधी या ज्या काही ब्लॅक कथा आपल्याकडं चालू आहेत ना, त्या ब्लॅक कथांना आता खरंच आवर घालायला हवा. कारण दादा जिवंत आहेत म्हणताना, आमच्याशी बोलणं झालं असं म्हणताना त्या परिवारावर काय बीतते आहे याचा विचार नक्कीच करायला हवा. जागृतीचा विधायक बुरुज